नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गोबी मंचुरियन आणि शेजवान चटणी. तर यासाठी मी घेतलेली आहे ती कोबी. कोबी इथे मस्त बारीक मी चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. कोबी छान असा स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये मी घेतलेली आहे 1 पूर्ण वाटी कॉर्नफ्लॉवर. इथे मी अर्धा किलो कोबीसाठी इथे 1 वाटी पूर्ण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. नंतर इथे घेतलेला आहे खाण्याचा लाल रंग आणि चवीप्रमाणे मीठ. इथे मी मैदा वापरलेला आहे. हे मंचुरियन करताना कॉर्नफ्लोअर आणि मैदा जास्त इम्पॉर्टंट आहे. मैद्यामुळे छान भाज्याला कोटिंग येतं, म्हणजेच आपल्या मंचुरियनला त्याचं मिश्रण छान बनतं, कुरकुरी होतात. मंचुरियन आपले कुरकुरीत होतात मस्त. आणि आता इथे थोडं थोडं पाणी ऍड करून मिश्रण असं मिक्स असं कालवून घ्यायचं. आपण भजे कसे करतो, कांदा भजे, सेम त्याप्रमाणेच हे बॅटर आपल्याला कालवून घ्यायचं आहे, भज्याप्रमाणेच. आता हे कोबीचं मिश्रण आपण मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत आणि नंतर तयारी करणार आहोत आपण शेजवान चटणीची. हे पीठ आता मळून झालेलं आहे. कोबीचं पीठ असं मस्त असं मळून घेतलेलं आहे. आता आपण शेजवान चटणीची तयारी करूया. शेजवान चटणी बनवण्यासाठी मी इथे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे समप्रमाणात आणि इथे तेलावरती फोडणी करून छान गरम करून घेणार आहे. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट तेलावरती छान गरम करून घ्यायची. चांगलं भाजून घ्यायचं जोपर्यंत लसणाचा आणि आल्याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत. यामध्ये आता खाण्याचा कलर ऍड केलेला आहे आणि हे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पाण्यामध्ये भिजवून. 3 ते 4 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून पातळ करून घेतलेला आहे. त्या या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि अजून थोडं पाणी ऍड करून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ. यामध्ये मीठ मी खडा मीठ म्हणजे मोठं मीठ वापरलेलं आहे. मिठाची पावडर वापरायचं नाहीये. खडे मीठ इथे मी वापरलेलं आहे. खड्या मिठाने चव खूप छान लागते म्हणून. आणि इथं घेतलेला आहे रेड चिली सॉस. जर रेड चिली सॉस आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मग आपण टोमॅटो सॉस देखील इथे वापरू शकतो. आणि जर तुमच्याकडे दोन्ही सॉसेस अवेलेबल असतील तर इथे तुम्ही दोन्ही सॉसेस देखील वापरू शकता. हळूहळू आता ही चटणी शिजत जाईल
आणि जशी शिजेल त्याला दाटसरपणा, घट्ट अशी ही चटणी होते. दोन ते 3 मिनिटं छान ढवळत राहायचं याला. खाण्याचा कलर कमी होता म्हणून मी अजून थोडासा कलर ऍड केलेला आहे, लाल कलर. हे पहा, ही चटणी अशी मस्त दाटसर होते आणि खायला देखील खूप चविष्ट अशी ही लागते. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपली चटणी तयार आहे, शेजवान चटणी. आता आपण मंचुरियन तळून घेऊया. इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण इथे लगेच मंचुरियन तेलामध्ये सोडून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठे गोळे आपण यामध्ये सोडू शकतो. हे सर्व मंचुरियन आता आपण तळून घेऊया. खूप मस्त आणि सोपी रेसिपी आहे. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी, सोप्या पद्धतीने करण्यासाठी आणि शिकण्यासाठी #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, त्यावरती नक्की क्लिक करा. पहिला घाणा आपला तळून झालेला आहे. मी परत यामध्ये मंचुरियन सोडून घेते आणि तळून घेते. अशा प्रकारे आपले मस्त असे मंचुरियन तयार होतील, ते देखील गरमागरम. ते असे लालसर होईल असे तळून घ्यायचे आपल्याला. बघा किती सुंदर दिसतायत. याला आपण कोबी मंचुरियन किंवा चायनीज भजी देखील म्हणू शकतो बरं का. आम्ही तर याला चायनीज भजीच म्हणतो. आणि मस्त चायनीज सॉस सोबत ट्राय करतो. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आता आपले मंचुरियन होत आलेले आहे आणि आपली मंचुरियनने भरलेली प्लेट सुद्धा तयार आहे. कशी वाटली रेसिपी? आहे की नाही छान छान आणि मस्त? बघा किती छान मंचुरियन आणि चटणी दिसत आहे ती, ते सुद्धा घरी बनवलेली. नेहमीच बाहेरचं खाण्यापेक्षा आपण असं घरी करून नक्की खाऊ शकतो आणि ट्राय करू शकतो. तर मग चला पटापटा सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. चलो बाय बाय. बाय बाय.